प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य त्याच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 बिहार हे राज्य मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या खेळाला प्रामुख्याने हुतुतू असे म्हटले जाते? तर हुतुतू असे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 1 कबड्डी या खेळाला म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कोठे स्थापन झाली? तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सुरत या ठिकाणी स्थापन झाली. तर भारतामध्ये प्रवेश करणारे जे गैर भारतीय म्हणजे बाहेरील देशातील आहेत त्याचा क्रम आहे PDEDF. सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले, मग आले डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच. पोर्तुगीज सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आले व सगळ्यात शेवटी निघून गेले. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या थेट मुळांना पाणी देण्यात येते त्या सिंचनाला काय म्हटले जाते? तर थेट मुळांना पाणी देण्याच्या सिंचनाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 ठिबक सिंचन असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कोणत्या जिल्ह्यातील डोंजा गाव विकासाकरिता दत्तक घेतले आहे? तर सचिन तेंडुलकर यांनी डोंजा गाव हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 धाराशिव जिल्ह्यातील गाव हे दत्तक घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर आशिया खंडातील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मॅग्सेसे हा पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांगासाठी भारतातील कोणते पहिले राज्य आहे जे प्रथम IT परिसर स्थापित करणार आहे? तर दिव्यांगासाठी IT परिसर स्थापन करणारे राज्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा हे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला? तर भारतातील कामगार चळवळीचा जन्म हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न आहे, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची सुरुवात कोणत्या राज्यापासून केली होती? तर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची सुरुवात ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू या राज्यापासून केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर रेहकुरी अभयारण्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कर्जत या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने किंवा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला? तर संसदेने खालीलपैकी वन्यजीव संरक्षण कायदा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1972 साली संमत केला. पुढचा प्रश्न आहे, शहरी क्षेत्रातील वन संसाधन हक्कांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर शहरी क्षेत्रातील वन संसाधन हक्कांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, सियाचीन हिम नदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? तर सियाचीन हिम नदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र म्हणजे शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर शिवसमुद्रम हे जलविद्युत केंद्र
जे भारतातील पहिले आहे ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 कावेरी या नदीवर स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, गुगलच्या सहकार्याने सामूहिक स्वयंपाकगृहांना जिओ टॅग मिळवणारे पहिले हे भारतातील राज्य ठरले आहे. तर स्वयंपाकगृहांना जिओ टॅग मिळवणारे पहिले राज्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 UP म्हणजे उत्तर प्रदेश हे राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न आहे, लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य सगळ्यात आघाडीवर आहे? तर लाखेच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे राज्य भारतातील अग्रेसर राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस 54 छोटी बेटे आहेत, त्याला काय म्हणतात? तर पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस 54 छोटी बेटे आहे, तर त्याला सुंदरबन ऑप्शन क्रमांक 2 सुंदरबन या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे वॉटरमन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाणी क्रांती ही कोणत्या राज्यात घडवून आणली? तर वॉटरमन यांनी पाणी क्रांती ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये घडवून आणली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ समर्पित आहे? तर भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके यांना समर्पित आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर राज्य कोणते आहे? तर सूक्ष्म सिंचनामध्ये देशात प्रथम क्रमांकाचे राज्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, आत्मनिर्भर भारत अभियान कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला? तर आत्मनिर्भर भारत अभियान हे खालीलपैकी मे 2020 मध्ये जाहीर करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहरात IIT दिल्ली आपले पहिले जागतिक कॅम्पस उघडणार आहे? तर खालीलपैकी अबुधाबी या शहरामध्ये IIT दिल्ली जागतिक कॅम्पस उघडणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 17वा भारतीय खेळाडू कोण? तर 17वा भारतीय खेळाडू हा ऑप्शन क्रमांक 3 यशस्वी जयस्वाल आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला? तर त्यांना फ्रान्स या देशाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात वार्षिक बोनालू महोत्सव आयोजित करण्यात आला? तर बोनालू महोत्सव हा खालीलपैकी तेलंगणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विम्बल्डन ग्रँड स्लॅम 2023 चे पुरुष विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? तर विम्बल्डन ग्रँड स्लॅम 2024 याचे विजेतेपद खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कार्लोस अल्काराज यांनी जिंकले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.